खूप जास्त थंड पाणी पिणे टाळा आणि शक्यतो फ्रीजमधले पाणी पिऊ नका. माठातले पाणी प्या. दुकानात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी घरच्या घरी बनवलेले लिंबू पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर किमान 1 किलोमीटर पायदळ चाला. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. रात्रीच्या जेवणात तेलकट पदार्थ आणि जड अन्न पदार्थ खाऊ नका, जसे की राजमा आणि मांसाहार. जेवणानंतर थोडी बडीशेप खावी. जेवण पचण्यास मदत होते. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड पाण्याने आंघोळ करू नका. दररोजच्या आंघोळ करण्यात कधी थंड कधी गरम असे पाणी घेऊ नका. प्रत्येक वेळी पाण्यात असे बदल केल्याने शरीराच्या तापमानाचे संतुलन न राहून आपण आजारी पडू शकतो. रोज नॉर्मल तापमानाच्या पाण्याने आंघोळ करा. घरातील दुसऱ्या व्यक्तींचा टॉवेल, ब्रश किंवा कपडे वापरल्याने संसर्ग होऊ शकतो. नेहमी आपला व घरातील सर्व व्यक्तींचा वेगवेगळा टॉवेल ठेवावा. तसेच आपले कपडे, आपला ब्रश आणि इतर गोष्टी किंवा वस्तू स्वतःच्याच वापराव्यात, इतरांच्या वापरू नयेत. आपल्या हातांच्या, पायांच्या बोटांची नखे वेळच्या वेळी कट करत राहा. हातांची नखे वाढल्याने नखात घाण साचून ते जेवताना आपल्या पोटात जाऊन पोटाचे विकार होऊ शकतात. लांब केसांची निगा राखू शकत असाल, हवा तेवढा वेळ केसांना देऊ शकत असाल तरच लांब केस ठेवा. नाहीतर वेळच्या वेळी केस कापत राहा, ते सोयीस्कर ठरेल. सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कधीही दही खाऊ नका. दही खाण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारची. दुपारी जेवणासोबत दहीचं सेवन करू शकता. दही खाताना नेहमी थोडी साखर व चिमूटभर मीठ घालून दही खावी. ताक आणि दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. दूध प्यायचं असेल तर ताक किंवा दही खाल्ल्यानंतर 1 तासाने प्या. नाहीतर पोटाचे विकार होऊ शकतात. जेवताना गप्पा मारत किंवा बडबड करत जेवण करू नका. याने घास गळ्यात अडकून तुम्हाला ठसका बसू शकतो. याने घशामध्ये किंवा नाकामध्ये जळजळसुद्धा होऊ शकते. उभे राहून जेवण करू नका किंवा पाणीही पिऊ नका. अन्न नेहमी खाली जमिनीवर बसूनच खा. दुपारची झोप म्हणजे आजारांना निमंत्रण आणि दुपारच्या झोपेमुळे आळशीपणासुद्धा वाढतो. कोणत्याही भाजीमध्ये जर तुम्हाला मटारदाणे घालायचे असतील तर तेलात कांद्याबरोबर घातले तर मटार अंगावरती उडू शकतात आणि दुखापत होऊ शकते. म्हणून मटार घालायचे झाले तर ते टमाटर घातल्यानंतर किंवा टमाटर सोबतच घालावे. म्हणजे जरी मटार उकळले नसले तरी ते छान शिजले जातात. तर या होत्या आपल्या काही महत्त्वाच्या आजच्या किचन टिप्स, ज्या की प्रत्येक गृहिणीला स्वयंपाकघरात उपयोगी पडतील आणि सगळ्यांना हे जाणून घ्यायलाच हव्या. आशा करते या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करताना खूप फायदेशीर ठरतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. चॅनलवर अजूनही जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.